नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या आपल्या भक्तिमय चॅनलवरती. तर मागील व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय 7, 8 आणि 9 याविषयी महत्त्व बघितले होते. तर आज आपण अध्याय 7, 8 आणि 9 हा बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणो नियती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, रात्रंदिन रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 सत्वर, येती राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून यायशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडलेली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खळबळवणे उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द ऐकन बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी, वृश्चिकांसी काय म्हणोनी भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवां प्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामींचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्दित, तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रदिन चैनसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु अस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास
स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्थाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले ब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामींचरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ झाले थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निचले छाटे टाकोनी. सेवे करी शंकररावांसी, म्हणती लीला करून येईशी. चुकविले तुमच्या मरणासे, निश्चय मानसे धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिधला फकीरांसी. आणि शिखुनूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लुटत, स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणजी. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामींचरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची, अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.